हरिओम. मी दिनेश सिंह औंडेकर, परभणी शहर. मी बापू परिवारामध्ये 2011 डिसेंबरमध्ये जॉईन झालो आणि त्यावेळेला म्हणजे आमचे एक सर होते, त्यांना घर पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी त्या घरी बापूंचा फोटो होता. त्यांचं नाव आहे संदीप दामोशन. त्या ठिकाणी प्रायोगिक केंद्र चालत होतं आणि त्यानंतर फोटोनंतर बघितल्यानंतर मला थोडं अट्रॅक्शन झालं आणि नंतर मी त्यांना विचारलं की हे फोटो कोणाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की हे असे बापू आहेत आणि यांचं उपासना वगैरे चालते. मी त्यानंतर मग ते सतत नित्यनेमाने जाऊ लागलो. याच्यामध्ये मला म्हणजे खूप इंटरेस्ट झाल्यानंतर 2018मध्ये माझ्या शरीराशी निगडीत एक संबंधित व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम झाला आणि मी बापूला त्यावेळेला म्हणलं की बापू मला हे कधी तर माहीत नाही आणि हे असं अचानक कसं काय झालं. मी बापूंची मग उपासनेमध्ये जे आपले पठण होतं, हनुमान चालीसा, घोरकष्टोद्धारण, हे कंटिन्यू ठेवलं आणि बापूंचं सतत नामस्मरण केलं. त्यामध्ये मला ट्रीटमेंटही चालू होती आणि उपासनाही चालू होती. मी बापूंवर विश्वास ठेवला की माझे हे सक्सेस होणारच आणि बापूंनी बरोबर ते म्हणजे त्या ट्रीटमेंटला एवढं पॉझिटिव्ह रिझल्ट दिला आहे की माझं पूर्ण आता हा असा पाय पूर्ण नॉर्मल झालेला आहे. आज एक कशाची गरज नाही आणि बापूंची कृपा असल्यामुळं आणि बापूचं सतत सानिध्य असल्यामुळं मला याच्यातून पूर्ण अडचणीतून मुक्तता झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला बापूंची मला कृपा असतेच. क्षणोक्षणी ही बापूंची आठवण येतेच. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बापूंचं सतत चिंतन असतं. हरिओम, श्रीराम, अंबंदी.